पालघरमधील मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. अविनाश जाधव यांच्या फोटोला फासलं काळं. परभणीत अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा भूमिपूजन संपन्न. 11 फुटी अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळा साकारणार. सातारा शहरात नव्याने रिंग रोड तयार होणार. विकासासाठी सरकारकडून भरभरून निधी मिळणार. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक. 11 तारखेला प्रहार संघटनेचं राज्यव्यापी आंदोलन. आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवून आंदोलन करणार. साई भक्तांना मिळणार 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण. गुढीपाडव्याच्या दिवशी साई संस्थांची मोठी घोषणा. भुसावळ आणि जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश. चंद्रपुरात 3 एप्रिलपासून देवी महाकालीची यात्रा. यात्रेसाठी 4 राज्यातून भाविक दाखल. भाविकांसाठी मोठ्या सुविधांची उभारणी. सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात. मनुदेवी मंदिरात करण्यात आली घटस्थापना. दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांची गर्दी. अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये जाणं आणि राहणं महागणार. विद्यार्थी आणि व्हिजिटर व्हिसामध्ये लक्षणीय वाढ. ब्रिटन व्हिसा 60% महागणार आहे. चालत्या ट्रेनमध्ये चढताना एक मुलगी पडली. जीआरपी जवानाने धाडसानं वाचवले प्राण. मध्य प्रदेशच्या अशोकनगर रेल्वे स्थानकावरील घटना. शहापूर तालुक्यात लग्नात नाचताना धक्का लागल्याने 21 वर्षीय तरुणाची हत्या. तरुणाची हत्या करून मृतदेह नदीत फेकला. या प्रकरणात 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. छत्तीसगडमध्ये 50 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. 68 लाखांचं बक्षीस असलेले नक्षलवादी शरण. अनेक नक्षलवादी आत्मसमर्पणाच्या वाटेवर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.